काय असतं वेगळ्या पद्धतीने बनवतात वेगवेगळे फ्लेवर्स असतात. कोणाला कांदा जास्त असेल तर कोणाला कांदा कमी असेल, त्याच्यात मिरची जास्त असेल त्याच्यात मिरची कमी असेल. तुम्ही तुमचा एक फ्लेवर बनवू शकता. तुम्हाला गावदेवी मसाला बरोबर. तर एक गावदेवी कसला मसाला म्हणणार आपण? संडे म्हणजे कॉमन गावदेवी मसाला तुम्ही जे मॅडम मसाले शिकवले सगळे बनवायचे त्याच्यातले 2 चमच, त्याच्यातला 1, त्याच्यातले 5, त्याच्यातले 3 लिहून ठेवा. नाही तर मग आणि मग ते पॅक करायचं, हलवायचं. एक वेगळा मसाला पण तुम्हाला गावदेवी. अरे हा मसाला कुठेच मिळत नाही, टेस्ट वेगळी बनवणार तुम्ही. हा गावदेवी मसाला. नंतर मग श्री गणेश मसाल्याला ज्याच्यातले 4 चमचे घेतले त्याच्यातले 2च घ्या आणि ज्याच्यातले 2 घेतले त्याच्यातले 5 घ्या. लक्षात. आणि एकदा तुमचा फॉर्म्युला ठरला, याला म्हणतात काय फॉर्म्युला, की त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आणि मग त्या पद्धतीने तुमचे मसाले मार्केटमध्ये जातात. म्हणजे लोकांना जो मसाला जास्त आवडतो त्या मसाल्यामध्ये जास्त प्रमाणात बनवू शकता. आणि राहिले आता पापड. कोणते पापड मार्केटला चालतात? उदाचे सगळीकडे मिळतात. अरे इज्जत पापड वगैरे सगळं आहे. असं काय आहे जे मार्केटला मिळत नाही? लोक जवळा पापड किंवा आल्याचे पापड. आलं पिसा तांदळाच्या पिठात मिक्स करा, वाटा. आल्याने खोकला जातो म्हणजे तुम्ही काय खोकल्याची पापड. खोकला जायची नाही माहिती नाही, पण आल्याचे पापड मात्र लोक लसणाचे पापड. लसणाचा चिवडा असतो ऐकले? लसणाचा पापड. कोथिंबीर पापड, मेथी पापड, अजून काय असतं? पालकचे पापड. मग एकदा दुकानामध्ये सगळे वेगवेगळे पालक पापड आलं पापड आहे काय? एकदा खाण्यासाठी लोक एकदा घेऊन बघतात आणि आपल्याकडून 10 वेळा त्याला विकायचं. रस्त्यावरून येणारा जाणारा माणूस टुरिस्ट 3000 लोक दर शनिवार रविवारी अलिबागला पेठला इकडे फिरायला जातात. 3000 लोकांपैकी 100नी जरी आपले 100 पॉकेटे घेतली तर आजचा दिवस निघाला. पुढच्या शनिवार रविवारी दुसरे लोक असतात. असं करून करून आपला बिझनेस चांगला चालू शकतो. काय हॉटेलवाले ओळखीचे असतील, काही दुकानदार रस्त्यावरती बायका असतात भाजी विकायला, त्यांच्याकडे पण ठेवा. ती तुम्हाला फोन करा, तुझे आल्याचे पापड लय पटापट सांगतात. काय सांगावं? आल्याचा पापड आवडला एखाद्याला. ती बाई मुंबईत जाऊन पुढे ते दाखवणार, तर त्यांचा महिला मंडळ असेल 100 बायकांचं, कोणी 100 किलोची ऑर्डर आहे. असंच ऑर्डर येतात ना. एखाद्या लोकांना आवडलं तर ऑर्डर येतं. मग त्या बाईला फोन येते तुम्हाला तर 100 किलो लगेच बनवायला लागेल. याच पद्धतीने तुमचा बिझनेस मोठ्या प्रमाणात चालू शकतो. म्हणून मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला पापड, लोणची राहील. लोणचं कोणतं बनवता येईल आपल्याला वेगळं? आपलं कोणतं लोणचं लोक विकत नाही? आंब्याचं तर मार्केटला आहे. असं कोणतं लोणचं आपण बनवू शकतो की लोक कोलंबीला ठीक आहे, किती दिवस टिकेल? तो 1 महिना तो चालतो. कोलंबी लोणचं, दुर्गा कोलंबी लोणचं किंवा काय तुम्हाला नाव द्यायचं